या ठिकाणी आमचे मराठवाडा नेते, आमच्या कोळी समाजाची बुलंद तोप व्यंकटअण्णा मुदिराज यांचे ते चिरंजीव होते। त्यांना गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। अखिल भारतीय कोळी समाज संघटना नवी दिल्लीच्या आणि महाराष्ट्र सर्व कोळी समाजाच्या आमच्या अखिल भारतीय कोळी समाज संघटनेतर्फे त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। कोळी समाजाचे नेते तथा माझे प्रेरणास्थान व्यंकटदादा मुदिराज यांच्यावर 15 ऑगस्ट 2023 रोजी तिरंगा रॅलीमध्ये आमचे मोठे बंधू रोहितदादा मुदिराज यांचा आत्मघाती निधन झालं। त्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि या ठिकाणी रोहित मुदिराज यांचा प्रथम पुण्यतिथीचा एक भव्यदिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि या ठिकाणी आम्ही रोहित मुदिराज यांना श्रद्धांजली अर्पण करतो। रोहित दादा अमर रहे, रोहित दादा अमर रहे। आज रोजी 4 तारीख पूर्ण वर्ष झालेलं आहे। गेल्या वर्षी 15 ऑगस्टला आमच्या मराठवाड्याचे नेत्याचे मुलगा म्हणजे आमच्या समाजाचा मुलगा दुःखाने निधन झाल्याबद्दल आज पुण्यतिथी निमित्ताने श्रद्धांजलीचा प्रोग्राम चालू आहे। पूर्ण सर्व कोळी समाजाला एक युवा कार्यकर्ता समाजाचा गेलेल्यामुळे त्याच्यासाठी कोळी समाजाला भरपूर नुकसान झालेलं आहे आणि मुदिराज परिवाराला देवाने शक्ती द्यावं हे देवाला प्रार्थना करतो। रोहित भैया अमर रहे, रोहित भैया अमर रहे। श्रद्धांजलि आज एक पहला वर्ष का प्रथम वर्षांति का श्रद्धांजलि है। पूरा कुटुंब सभी से वो दुख में है, उन लोगों के लिए हम श्रद्धांजलि शामिल है, उनके दुख में शामिल है और उसका दुख में शामिल है सर।